थँक्यू सोनू. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसातील शेवटचा सामना. यस 3 10 मिनिटामध्ये 2 ओव्हर फेकायचे आहेत, अन्यथा तुम्हाला एक शतरक्षक थर्डियाल सर्कलमध्ये ठेवावा लागेल, याची नोंद असू द्या. 3 ओव्हर आहेत, परंतु 2 ओव्हर 10 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचे आहेत. 2 ओव्हर 10 मिनिटाच्या आतमध्ये जर फेकल्या नाही तर थर्डियाल सर्कलमध्ये एक शतरक्षक घेतला जाईल. मंगेश ऑन स्ट्राईक, फटका चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. फटका लाजवाब आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर धमाका, बेगिट मॅक्सिमम हा षटकार. पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली केल्या, तडाखा आलाय मंगेशच्या बॅटमधनं. हा फटका पसलाय, त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि फलंदाज बाद. मंगेश बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. जसे असतं उत्तर इट का जवाब पत्तरचे देत असताना टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल वाघाची वाडी मुरबाड विपक्ष कर्जत खालापूर विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकाराला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लगेचच मंगेश विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली. गोलंदाज नंदूने आपल्याला पाहायला मिळेल. आता इन अँड ॲक्शन मध्ये फलंदाज जाईल महादेव. वनडाऊनचा हा फलंदाज. हा चेंडू जोरदार अपील केली जाते आणि इथे येस बाईचा हा इशारा लेग बाईचा आपल्याला पंचाला पाहायला मिळाला. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील दीपक. 3 चेंडू 6 धावा, 1 विकेट, 1 डॉट, 1 षटकार. फटका इथे मात्र फसलाय, त्या ठिकाणी शतरक्षक आहे कमलाकर, अजिबात चुका होणार नाही. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा बॅट्समन महादेवच्या स्वरूपात लागत असताना टीम नानिवली या संघाला. ठीक आहे. वाहिनीचा आपल्याला त्रास होत होता, त्यानंतर कुठेतरी संधी मिळाली, पूर्णतः कंटाळून गेलेल्या. चांगली गोलंदाजी, काय कमबॅक केलाय षटकारानंतर. हा ही चेंडू चांगला आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये व्हेरिएशन करताना आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी शतरक्षक आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल विचार केला तर एसटी रक्षकाच्या भूमिकेत दीपक आपल्याला पाहायला मिळतं. अजिबात चुका होत नाही. या शेवटचा चेंडू शिल्लक, षटकार वगळता अतिशय चांगली गोलंदाजी. हा फटका इथे दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि टीपला जातोय जेल. वॉर्ड बॉलिंग परफॉर्मन्स टॉप क्वालिटीची या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 1 मोर विकेट डाऊन. आउट.
क्विकली खेळवायचा या ठिकाणी. बघा 6 मिनिटे झाले, 4 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी 4 ओव्हर समाप्त करायच्यात. या 2 ओव्हर समाप्त करायच्यात 10 मिनिटांमध्ये. हा चेंडू इथं मात्र चुकीचा आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? पंच धावा 2 ना. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर 5 चेंडू, एकही धाव नव्हती. त्या 6व्या चेंडूवर इथे मात्र 2 धावा आल्यात. 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हा चेंडू क्लीन बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. बॅट अँड पॅडच्या मधनं फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. अजून एक विकेट त्या ठिकाणी. हरिश्चंद्र बॅक टू पवेलियन. आठ धावा धाबलकावर लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी. गतीमध्ये व्हेरिएशन आणि प्रत्येकी चेंडू मागे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव असेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे त्या ठिकाणी. अतिशय वेगवान वार आपल्याला पाहायला मिळतोय. एका चिकीत सिंगलनं धापलक पुढे सर्कल. धापलकावर धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड 9 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. बॅकअप आहे यष्टीरक्षकाला. तुषार बॅकअप होतं. उर्फ बन्नी या नावाने ओळख असलेला हा एक खेळाडू आहे. अतिशय चांगला खेळाडू. चांगली गोलंदाजी. हा चेंडू अंधाधुंदी फटका. ब्लाइंग स्टॉक खेळण्याचा प्रयत्न होता बाळाचा. निर्धाव चेंडूची सांगता पूर्णतः बॅकफुटला ढकललंय या नाणिवली टीमला. मागचा सामना अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला नाणिवली संघाचा, जे वाघोबा बोहनोली संघाच्या अगेन्स्ट. परंतु इथे आत्ता कुठेतरी पूर्णतः बॅकफुटला ढकललाय. लगभग विचार केला तर 11 चेंडू खेळ केलाय. 4 गडी गमावलेत. 9 धावा धापलकावर लावल्यात. त्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का हा प्रश्न. वाडा थ्रो परफेक्ट ऑन द स्टंप पैकी. ॲक्युरेट पैकी. फलंदाज बाद. त्यानंतर वायफाय कनेक्शन या पठार विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून पुरवलं जातं. पूर्ण ग्रामीण विभागामध्ये एक उद्योजक म्हटलं तरी हरकत नाही आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने पुनर्च्या सरचे स्वागत आहे. बन्नी येतोय गोलंदाजी मार्कवर. या इनने धावा बनवाव्या लागतील कारण 9 धावा कुठेतरी कमकुवत धावसंख्या वाटते. कमीत कमी 25 ते 30 धावा बनवणं गरजेचं आहे. हा पटका चांगला आहे. त्या पटकासाठी शतरक्षक आहे. फलंदाज बाद आहे. क्षमा असावी. स्कोर कार्डमध्ये थोडंसं बदल होतंय. 11 धावा धापलकावर. 2 ओव्हर समाप्तीनंतर 10 धावा होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये षटकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा. 10 धावा होत्या 2 ओव्हर समाप्तीनंतर. इन ॲक्शनमध्ये 8व्या क्रमांकाचा फलंदाज मनोज आपण पाहतोय मैदानात. अकरा धावा धापलकावर. 25 धावसंख्येपर्यंत कशी तरी मजल मारावी लागेल. सामन्यामध्ये फाईट करायचे असेल तर नक्कीच या ठिकाणी. फटका चांगला आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी शतरक्षक आहे परंतु त्याला बीट करून
खेळाडू कक्षाला सलामी देत असताना येतोय बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी नारायणच्या बॅटमधनं हा षटकार. डान्सिंग डाऊन विकेट खेळ करण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. 17 धावा असा अजून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे टीम नाणेवली संघासाठी. फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे विकी आणि इथे 2 धावा. 19 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मागे 5 ते 6 धावा आल्या तरी एक सन्मानजनक स्कोर उभारू शकतो. फायटिंग स्कोर उभारू शकतो नाणेवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे पुलारले. त्या ठिकाणी शतरक्षक आहे कमलाकर. अजिबात झेल सोडणार नाही कमलाकर. नेहमीच त्याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतोय. या वर्षीचा विचार केल्यानंतर नाणेवली संघ एक फुल इम्पॉनमध्ये आहे. मागच्याच महिन्यात चॅम्पियन झाला आहे. त्यानंतर विचार केला तर वाघाजीवाडी संघ या वर्षीचा विचार केला तर 4 ते 5 चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केल्यात. म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज सर्व संघ बेस्ट होते आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय इन्फॉर्ममध्ये असलेला भिवंडी विभागातील तो गुरचरणपाडा संघ, त्याचनंतर अंबरनाथ तालुक्यातील जयवागोबा बोहनुली संघ, त्याचनंतर कैशेळ विभागातील धोत्रेवाडी संघ, त्याचनंतर अंबरनाथ तालुक्यातून अजून एक दमखम दाखवणारा संघ दात्रीची वाडी तो संघ आपल्याला पाहायला मिळाला. चांगले संघ आज आपल्याला पाहायला मिळाले, परंतु अद्यापर्यंत शेवटच्या मुमेंटला थोडा फास्टली खेळायचा पंच. 19 धावा धावपलकावर. फटका पसला बॅटच्या टोईनला. हा चेंडू आउटसाइड एज फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समॅन लवकर जायचं दादा महेश, थोडा लवकर जायचं आहे मित्रा. याकरिता तुम्हाला सांगत होतो का 2 ओव्हर मॅचेस खेळा. खूप अंधार वाटतोय. खूप लांबचा प्रवास करून नाणेवली संघ या ठिकाणी उपस्थिती झाला आहे. शेवटच्या लगभग विचार केल्यानंतर ट्रॉफीला हात लावण्याकरिता 50% अद्यापी चान्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु तेवढ्याच ताकदीचा संघ पुढे आहे वाघाची वाडी. फटका पसला आहे परत बॅटच्या टोईनला. हा चेंडू आणि फलंदाज बाद. चला 19 धावा. येणारे 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम वाघाची वाडी संघाला लगेचच दानिवली संघाने इन व्हायचं आहे जेणेकरून आपल्याला उशीर होणार नाही आणि लंबे खंबे फलंदाज लगेचच मैदानात जायचं आहे. वाघाची वाडी संघ आपल्याला विनंती आहे आपण लगेचच मैदानात जायचं आहे. तोपर्यंत डीजे मास्टरला देऊया एका सचिन दादांना एखादा गोलंदाज मार्कर गोलंदाज मंगेश सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू खाली शतरक्षक आहे परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव आरामातरित्या कंप्लीट केली जाते.
उर्वरित समीकरण 17 चेंडू 18 धावा. थोडं फास्टली खेळायचा दानिवली संघ. पंच आपण वारंवार ताकीद द्या. मगच थोडं सहकार्य करायचं. थोडं फास्टली खेळ मित्रा. 17 चेंडू 18 धावा. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बेट करून चेंडू चालला. या ठिकाणी स्क्वेअर लेग फाईनला डीप फाईनचा येतोय अजून एक दमदार चौकार. मास्टर बघा, या सामना जर एन्जॉय करत असतील काराव आणि धात्रीची वाडी तर उद्या तुम्हाला 9 वाजता उपस्थिती दाखवायची. पहिला सेमीफायनल खेळण्यासाठी दात्रीची वाडी ब हा संघ असेल. हा चेंडू इथे मात्र चांगला होता. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. आले आले दाखवतो फुल दाखवतो पण लूज दाखवतोय बघा. इथे जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा या ठिकाणी अडवल्या गेल्या. 14 चेंडू 13 धावा. फटका चांगला आहे. हलक्या क्षेत्राने टॅप केला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि एक चिकी सिंगल. सामना अतिशय रोमांचक मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी विचार केला तर 8 धावा म्हणजेच येणारे 13 चेंडू आणि 12 धावा. 13 चेंडू 12 धावा. 12 धावा 13 चेंडू. अतिशय चांगला सामना. एका ट्रॉफीचा हकदार होण्यासाठी या ठिकाणी अद्याप एक पाऊल मागे आहे. एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू गॅपमध्ये आपल्याला पाहायला फुटबॉल स्टाईलने चेंडू उडवला. नशीब बलवंत या ठिकाणी खराब आहे आणि जिथे चौकार नव्हता तिथे चौकार आलाय. म्हणजे कुठेतरी ही क्लिप बनली जाईल. ही क्लिप बनली जाईल ब्रदर स्पोर्टला आपण बघू शकाल. ही क्लिप फुटबॉल रोनाल्डोच्या स्टाईलने गोल. डीजे आणि 8 धावसंख्येची गरज आहे. थोडं फास्टली खेळा दालिवली संघ. थोडं फास्टली खेळा जेणेकरून कोणालाही या ठिकाणी चुकीचं वाटू नये. अन्याय होणार नाहीये कारण लवकरात लवकर आपल्याला सामने संपवायचे आहेत. 6:30 झालेत याची नोंद असू द्या. 12 चेंडू 8 धावा. हरिश्चंद्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे मात्र हलक्याशा हाताने टॅप करायचा होता. 11 चेंडू 8 धावा. इझिली मॅच घेतली तर कुठेतरी डोक्यावर हे वातावरण थोडंसं अवघड पडू शकतं. फटका चांगला आहे. हलक्याशा हाताने टॅप केलं आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे स्वतःच्या पॉलोथ्रूमध्ये. या ठिकाणी मात्र चेंडू अडवलाय. उर्वरित समीकरण 7 चेंडू 10 धावा. 10 चेंडू 7 धावा क्षमा असावी. इथे चेंडू जास्त आहेत धावा कमी आहेत. थोडं फास्टली खेळा प्लीज. नानिवली संघ खूप लांबचा प्रवास करून आलाय. तुम्हालाच लेट होईल कारण आपल्याला लांब जायचंय. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झैल जमिनीला दान केला जातोय. क्षेत्ररक्षक इथे व्हॉट अ थ्रो. परफेक्ट ऑन द स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळाली.
या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. यस इट इज आउट. फलंदाज बाद. वॉट थ्रो. कडक थ्रो पाहायला मिळाला. हा चेंडू हलक्या शतकाने टॅप केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक चिकी सिंगल. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू फेकून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाईल. इधारे 7 चेंडू आणि 3 धावा. 7 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 17 धावा. इथे मात्र ज्ञानेश्वर आणि कमलाकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. खूप अनुभव आहे. हा चेंडू चांगला आहे. हलक्या छाताने टॅप केलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का? 6 चेंडू 2 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम मीटिंग नकोय. नानिवली संघ 2 धावसंख्येची गरज आहे. नानिवली संघ चला मित्रांनो थोडं फास्टली घ्या. तुम्हालाही खूप लांब जायचंय. आम्हालाही खूप लांब जायचंय. सात चेंडू 2 धावा. मयूर इन अँड ऍक्शन मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एकत्रीचा विचार केला तर फुल इन्फॉर्म मध्ये असलेला हा संघ 2-2 18 धावा धावफलकावर. 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. इथून जर सामना जिंकून दिला मयूरने तर मयूरला नानिवली संघ लगभग इतिहासामध्ये हा पेज पाहायला मिळेल. जोरदार अपिली केली जाते. त्या ठिकाणी अपिली मेन पंचांकडे करा. आपण अपिली करता तर मेन पंचांकडे करा. फलंदाज बाद. ज्ञानेश्वर बॅक टू पॅव्हिलियन. 5 चेंडू 2 धावा. जोडीचे मास्टर येणारे 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू या ठिकाणी निर्धावाला आहे. 5 चेंडू विकेट आले क्षमा असावी. 5 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक दिनेशला आपण पाहू शकाल. फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला जज करतो. टिपला जाईल का? इथे सामना लगभग फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम वाघाजीवाडी संघ. हा झेल टिपायचा होता परंतु झेल जमिनीला दान. चला सेकंड करा लगेचच. आपल्याला खूप उशीर झाला. त्या ठिकाणी अंधार पडला गेला. 6:15 वाजले गेलेत.